अंगारकीनिमित्त राज्यभरातल्या मंदिरांमध्ये बाप्पाच्या नामघोषाचा गजर सुरू आहे आणि अगदी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा मंदिरांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी लागलेल्या आहेत। आत्ता मी सध्या गणपतीपुळेमध्ये आहे। राज्यभरातून या ठिकाणी भाविक अगदी पहाटेपासूनच दाखल झालेले आहेत। पहाटे 3:30 वाजता दर्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि राज्यभरातले आलेले भाविक सध्या बाप्पाच्या नामाचा जयघोष करत या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। माझ्यासोबत मंदिरातलेही पुरोहित आहेत, त्यांच्याशी मी महत्त्व जाणून घेणार आहे अंगारकीचं। अंगारकी आहे तसं म्हटलं तर वर्षातली पहिली, पण याचं महत्त्व किती आहे? हो, वर्षातली पहिली आणि शेवटची पण, कारण यावर्षी फक्त एकच अंगारकी संकष्टी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते, त्या संकष्टी चतुर्थीला व्रत करतो, परंतु अंगारकी संकष्टीला म्हणजे मंगळवारी जी संकष्टी चतुर्थी येते तिला अंगारकी संकष्टी म्हणतात आणि तिचं जर का व्रत केलं तर 21 संकष्ट्यांचं पुण्य आपल्याला त्याच्यातून मिळत असतं। त्यामुळे आजच्या संकष्टीला फार महत्त्व असतं। त्यामुळे आज आपलं स्वयंभू तीर्थक्षेत्र असल्यामुळे गणपती दर्शनाला सांगली, मिरज, कोल्हापूर, बेळगाव अशा ठिकाणचे हजारो भाविक दर्शनाला येत असतात। किती पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, कुणीही आजचं दर्शन चुकवत नाही। आजच्या दर्शनाला अतिशय महत्त्व आहे। तर एकंदरीत आजच्या दर्शनाला महत्त्वाचं आहे आणि आत्ता जर आपण बघितलं तर पहाटेपासून ही रांग या ठिकाणी सुरू झालेली आहे। साधारणपणे 70,000 ते 1,00,000 भाविक अगदी या दर्शनासाठी येतील असा अंदाज इथल्या देवस्थान समितीचा आहे किंवा मंदिर समितीचा आहे आणि पाऊस जरी असला तरी भक्तांमधला हा उत्साह तसाच कायम आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।